व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम। मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव झालेला आहे। केरळमध्ये काँग्रेसने मुसंडी मारलेली आहे। आसाममध्ये हेमंत बिस्वा शर्मा म्हणजेच भाजपानं क्लीन स्वीप दिलेली आहे। घवघवीत यश संपादन केलेलं आहे। पॉंडिचेरीमध्ये सुद्धा भाजप आलेला आहे निवडून। तामिळनाडूमध्ये यंदा उलटफेर झालेला आहे। स्टॅलिन जे आहेत, ज्यांनी हिंदू धर्माला डेंग्यू मलेरिया म्हटलेलं होतं, हो स्पष्टपणे बोलले होते हे, त्यांचा कोलाथूर या त्यांच्या मतदारसंघातून पराभव झालेला आहे। आणि तामिळनाडूमध्ये TVK म्हणजेच थलापती विजय यांचा पक्ष जोरदार मुसंडी मारत बहुमतात आलेला आहे। आणि आता कदाचित तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री हे थलापती विजय असू शकतात। कदाचित ते वेगळा निर्णय घेऊन दुसऱ्या कोणालाही मुख्यमंत्री करू शकतात, मात्र ही शक्यता कमी वाटतेय सध्या। इतर राज्यांमध्ये ज्याप्रमाणे हिंदुत्वाचा एक जोर दिसून आला, तसा हिंदुत्वाचा जोर तामिळनाडूमध्ये सुद्धा दिसून आला। मात्र थलापती विजय यांच्या विजयामागची कारणं थोडीशी वेगळी आहेत, काही निराळी आहेत। अनेक जण आता असंही म्हणतील की भाजपला यांनी क्लीन स्वीप दिलेली आहे, भारतीय जनता पक्ष तामिळनाडूमध्ये काहीच करू शकलेला नाहीये। तर तामिळनाडू म्हणा किंवा केरळ म्हणा, या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला येण्यासाठी अजून बराच अवकाश आहे। मित्रांनो, आता कुठे पश्चिम बंगालमध्ये यांची जोरदार एंट्री झालेली आहे। खरं तर गेल्या निवडणुकीमध्येच हा उलटफेर अपेक्षित होता, मात्र नेहमीप्रमाणे ममता बानो यांनी गुंडागर्दी करून आपले गुंड पाठवून TMCचे गेल्या वेळची निवडणूक धाकदपटशाहीच्या जोरावर जिंकलेली होती। मात्र यंदा त्यांना असं काहीही करता आलं नाही आणि हे केंद्र सरकारचं यशच म्हणावं लागेल, कारण गेल्या वेळी जो रक्तपात झालेला होता तो यंदा झालेला नाही। एक दोन व्हिडिओज मध्ये मी हे सुद्धा सांगितलेलं होतं की ममता जर जिंकली तर ती हे जे हिंदू केडर आहेत, जे कार्यकर्ते आहेत, ह्यांच्या हत्या करतील, कत्तली करतील आणि पराभूत झाल्या तरी सुद्धा नौटंकी करतील आणि अराजक पसरवण्याचा जोरदार प्रयत्न देखील करतील। अजून तर पश्चिम बंगालमधून अशी काही घटना ऐकिवात नाहीये। त्याचं कारण असं आहे की केंद्र सरकारने जे SRPF चे जवान तिकडे पाठवलेले आहेत, ज्या तुकड्या पाठवलेल्या आहेत, त्या अजूनही तिथेच आहेत आणि TMCच्या गुंडांना ते हलू देखील देत नाहीयेत। त्यामुळे इतक्या लवकर काही तिथे अघटित घडेल असं तर वाटत नाहीये। शिवाय ममता बानो यांना आता चांगलीच कल्पना आहे, आता जर आपण काही करण्याचा प्रयत्न केला तर हे कायद्यातून आपल्याला सोडणार नाहीत। खरं तर आता ममता बानो यांच्यावर टांगती तलवार आहे मित्रांनो, आणि त्यामुळे इकडे महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे सुद्धा धाबे तणाणलेले आहेत। बघा ना तुम्ही, हा जो झाकण झुले आहे हा किती ओरड करतोय की ममता बानोचा विजय हा कपटाने झालेला आहे। निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष आहे आणि ह्या दोघांनी मिळून कारस्थान रचून गिळंकृत केली म्हणे पश्चिम बंगालची आणि आसामची निवडणूक, असा यांचा आरोप आहे। खरं तर हे रडगाणं जे आहे हे यांनी आधीपासूनच गायला सुरुवात केलेली होती। जेव्हा SRPFच्या तुकड्या तिथे पोहोचल्या तेव्हा यांनीच अपप्रचार करायला सुरुवात केली होती की बघा आता हे जवान पश्चिम बंगालच्या मतदारांना मारण्यासाठी, ठोकण्यासाठी आलेले आहेत। ममता बानो यांनी सुद्धा उघडपणे हेच विधान केलेलं होतं आणि तीच उद्धव ठाकरे आणि झाकण झुल्याने महाराष्ट्रामध्ये ओढायला सुरुवात केली। मात्र परिणाम काय झालेला आहे? शांततेत निवडणुका झाल्यात, कुठेही बूथ कॅप्चरिंग झालेलं नाही। या उलट परिस्थिती तामिळनाडूमध्ये झालेली आहे। यांना सगळ्यांना वाटत होतं की MK स्टॅलिन जिंकून येणार आहे, मात्र MK स्टॅलिन यांचाच स्वतःचा पराभव झाला आणि त्यांचा अख्खाच्या अख्खा पक्ष खड्ड्यात गेलेला आहे। TVKचे विजय थलापती निवडून आले। मित्रांनो, या मुद्द्यावर थोडंसं बोलण्या अगोदर काही जणांचे आभार व्यक्त करायचे आहेत। त्यापैकी श्री मिलिंद कुलकर्णी, चिंचवड, पुणे यांनी आपल्या परिवाराच्या योगदानामध्ये उपक्रमांमध्ये सहकार्य केलेलं आहे, मोलाचं सहकार्य केलंय।
राजा पुरंदरे, देवदत्त पुरंदरे, सावेडी, अहिल्यानगर. त्यानंतर अनिलजी घैसास यांनी देखील योगदान दिलेलं आहे. शशिकांत कुलकर्णी, श्रद्धा सुरेश साळवी या आपल्या भगिनीने देखील खूप मोलाचं योगदान दिले मित्रांनो. या सगळ्यांच्या पावत्या आपण यांना पोहोचत्या केलेल्या आहेत. मित्रांनो, आपण कॅन्सरग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषध उपचार, हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान, आपल्या अडीअडचणीत असलेल्या हिंदू माता बंधू भगिनी यांच्या समस्या सोडवणे, सोबतच जो आपला शेतकरी राजा आहे, जो जगाला पिकवून खातो पण त्याच्याच लेकरांना पोटभर खायला मिळत नाही ना, अशांना आपण सहाय्य देत असतो, आधार देत असतो. आणि या सत्कर्मामध्ये, या उपक्रमांमध्ये अनेक जण सहकार्य करत आहेत. वृक्षारोपणासाठी सुद्धा अनेकांनी पुढे येऊन योगदान दिलेलं आहे. मित्रांनो, आपणही या सत्कर्मामध्ये योगदान द्यावं. शेवटी आपलं कर्मच आपल्यासोबत येणार आहे मित्रांनो. तेव्हा विधात्याने जर आपल्याला एवढं सगळं दिलेलं आहे तर आपण थोडंसं इतरांच्या अडीअडचणीसाठी द्यायला काय हरकत आहे. हाच एक निस्वार्थी विचार, निस्वार्थी भावना मनामध्ये ठेवून महाप्रपंच आणि प्रपंच परिवाराने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे मित्रांनो. यात आपण सहकार्य द्यावं. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे इतरांप्रमाणेच आपल्यालाही आपली पावती पोहोचवता येईल. तेव्हा प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन माणुसकीचं दर्शन घडवत पुढे या, हे कळकळीचं आवाहन आणि विनंती. मित्रांनो, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक लागली होती तेव्हा त्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र सरकारतर्फे म्हणजेच महायुतीने लाडकी बहीण योजना ही जाहीर केली. मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण होती, आपल्याकडे लाडकी बहीण ही योजना यांनी जाहीर केली आणि ज्याला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. लाडक्या बहिणींनी पुन्हा एकदा महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित केलं. अनेक लाडक्या बहिणींना या योजनेचा फायदा झालेला आहे, अजूनही होत आहे. मात्र काही भगिनी ज्या आहेत ज्या निकषांमध्ये बसत नाही आहेत त्या या योजनेपासून वंचित झाल्या आहेत. मात्र आता जे निकष आहेत ते जर पूर्ण होत नसतील तर मग त्याला पर्याय नाहीये काय. अनेक जणांनी फ्रॉड करून हे पैसे लाटण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. तेव्हा ह्या झाकण झुल्याने उद्धवजींनी, काँग्रेसने खूप टीका केली होती, प्रचंड टीका केली की तुम्ही लाच देत आहात, महाराष्ट्रातल्या या तमाम भगिनींना तुम्ही लाच देऊन विकत घेत आहात, वगैरे 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 असले घाणेरडे आरोप यांनी आपल्याच माता भगिनींवर केले. मात्र तामिळनाडूमध्ये जसा आश्वासनांचा, योजनांचा पाऊस विजय थलापतीने पाडला, त्यावर हे सगळे मुख गिळून गप्प बसले. यांचे थोबाडं तेव्हा शिवले गेले. मित्रांनो, मुळात विजय थलापती कसा निवडून आलेला आहे तर 65 वर्षांपर्यंत बघा, हा तामिळनाडूमधल्या घरातल्या जी मोठी स्त्री आहे, मोठी महिला भगिनी आहे, तिला 2,500 रुपये महिन्याला मिळणार. 1ली ते 12वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यांना दरवर्षी 15,000 रुपये मिळणार. जे युवक बेरोजगार आहेत त्यांना महिना 4,000 रुपये भत्ता मिळणार. त्यानंतर वर्षाला 6 गॅस सिलेंडर्स हे तामिळनाडू सरकारतर्फे म्हणजे विजय थलापती यांच्या सरकारतर्फे फुकट दिले जाणार आहेत, मोफत. शिवाय लग्न कार्यामध्ये 8 ग्रॅम पर्यंतचं सोनं देखील देण्यात येणार आहे, अशा घोषणा थलापती यांनी केल्या, ज्याला तामिळनाडूची जनता भुलली आणि त्यांनी थलापती विजय यांच्या पक्षाला निवडून आणलं, म्हणजेच टीव्ही केला, निवडून आणलं. आता अनेक जण असं म्हणतील की बरं झालं स्टॅलिन गेला, हिंदू विरोधी होता, हिंदू द्वेषी होता तो किंवा आहे. विजय काय वेगळा आहे? विजय ही तसाच आहे. विजय थलापती म्हटलं जातं, मात्र हा विजय जोसेफ आहे. ठीक आहे. आणि हा देखील हिंदू देष्टाच आहे, म्हणजे फार काही फरक नाहीये स्टॅलिनमध्ये आणि याच्यामध्ये. फक्त विजयने यावेळी खूप घोषणा केल्या, खूप योजना जाहीर केल्या, ज्याला तामिळनाडूची जनता भुलली आणि त्यांनी मतदान केलं. मात्र यावर
हे जे महाराष्ट्रातले जे स्वतःला खूप मोठे नेते म्हणवून घेतात, जनतेचे कैवारी म्हणवून घेतात, ते उद्धवजी म्हणा, काँग्रेस म्हणा किंवा झाकण झुल्या म्हणा, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले वगैरे हे सगळे मुख घेऊन बसलेले आहेत. या योजनांवर, ह्या रेवडी वाटण्यावर यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाहीये. वरतून हे लोक भाजपला आणि मोदी शहांना टोमणे मारतायत, त्यांची खिल्ली उडवतायत की बघा बघा तुम्हाला साधा शिरकाव सुद्धा करता आलेला नाहीये. अरे त्यांचं सोडा हो, महाराष्ट्रामध्ये तुम्ही काय दिवे लावलेले आहेत? उद्धव ठाकरेच्या गटांची काय अवस्था झालेली आहे? काँग्रेस नामशेष व्हायला आलेली आहे. बारामतीच्या करामती संपुष्टात आलेल्या आहेत आणि कारस्थानं चालू झालेली आहेत. ही झालेली स्वतःची दुर्दशा लपवत दुसऱ्याच्या विजयामध्ये हे स्वतःचा आनंद शोधायला लागलेले आहेत. म्हणजे बघा, केरळमध्ये काँग्रेस जिंकली, झाकण झुल्याला आनंद झाला प्रचंड, वाडेमाप कौतुक चालू झालं राहुल गांधींचं की गांधी इज कम बॅक, गांधींनी कमबॅक केलेलं आहे. आणि आता बघा तुम्ही 2029च्या निवडणुकांमध्ये गांधी जोरदार मुसंडी मारत मोदी शहांना लोळवून टाकणार आहेत वगैरे वगैरे वगैरे. त्यांची विधाने यायला लागलेली आहेत, वल्गना सुरू झालेल्या आहेत. मात्र हे सगळे शब्दांचे बुडबुडे आहेत मित्रांनो. असं काहीही घडणं शक्य नाही, कारण राहुल गांधी यांची लायकी, पात्रता, त्यांचं कर्तृत्व काय आहे हे अख्ख्या जगाला कळून चुकलेलं आहे. अनेक जण तर असं म्हणतात की पश्चिम बंगालच्या या विजयामध्ये भाजपच्या राहुल गांधी यांचाच खूप मोठा वाटा आहे म्हणे. कारण राहुल गांधी यांनी अगोदरच सांगितलं होतं की ममताच्या नाकर्तेपणामुळे भारतीय जनता पक्ष फोफावणार आहे, आणि झालंही तेच. मात्र हे जे सुतक पडलेले आहेत ना, हे या सुतकामध्येही तामिळनाडूच्या आणि केरळच्या विजयावर आनंद व्यक्त करत आहेत, पाठ थोपटत आहेत विजयची, आणि केरळमध्ये जे जिंकलेले आहेत त्यांची, राहुल गांधींची विशेष करून. मात्र स्वतः आपण किती खड्ड्यात गेलेलो आहोत याची यांना पुसटशी जाणीव देखील अजिबातच नाही. भोंगा म्हटला होता की ममता जिंकली तर इकडे उबाटा सुद्धा जिंकेल. भारतीय जनता पक्ष हा नखातली घाण असल्यासारखा आहे, जी सहज काढता येऊ शकते. नखातली घाण कोण आहे हे गेल्या विधानसभेला महाराष्ट्रातल्या जनतेनं दाखवून दिलेलं आहे मित्रांनो. आणि भोंगा जोरदार तोंडावर आपटलेला आहे. कारण भोंगा असं म्हणत होता की तामिळनाडूमध्ये डीएमके येणार, पश्चिम बंगालमध्ये ममताच जिंकून येणार, असं ठणकावून सांगत होता हा भोंगा. आसाममध्ये काटेकी टक्कर होईल असं ह्या भोंग्याचं म्हणणं होतं. मात्र पाचकन तोंडावर पडलाय भोंगा. आणि आसाममध्ये तर क्लीन स्वीप दिलेली आहे हेमंत बिस्वा शर्मा यांनी. पश्चिम बंगाल जोरदार 200+ पॉंडिचेरी आलेल्या हातात. तामिळनाडू आणि केरळमध्ये भाजपचा शिरकाव होणं इतकं सहज अजिबातच नाही. केरळची अवस्था तर आपल्याला माहित आहे मित्रांनो. केरळमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे आहेत ना, त्यांच्या दिवसा ढवळ्या कत्तली होतात, खून होतात. ही भीषण परिस्थिती आजही केरळमध्ये आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाला खूप काम करावं लागणार आहे. अण्णामलाई यांच्याकडून बऱ्यापैकी अपेक्षा यंदा होत्या, मात्र नाही जमलं. थलापतीच्या झंझावातासमोर तिथे स्टॅलिनही टिकू शकलेले नाहीत, हे नोंद घेण्यासारखं आहे. मात्र एक गंभीर मुद्दा, गंभीर प्रश्न निर्माण होतो मित्रांनो, की ज्याप्रमाणे थलापती सगळं फुकट वाटत फिरतोय, 15-15 हजार रुपये विद्यार्थ्यांना, 4,000 बेरोजगारांना, 2,500 महिलांना, एवढे सगळे पैसे येणार कुठून? जेव्हा महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आलेली होती तेव्हा हेच सगळेजण हे पैसे येणार कुठून, 1,500 रुपये कुठून येणार, तिजोरीवर एवढा भार, तिजोरीवर तेवढा भार वगैरे वगैरे बोंबलत होते. आता थलापतीचे पैसे वाटणार आहेत ते काय हे पुरवणार आहेत का? आतापर्यंत 25 वर्ष बीएमसी लुटून यांनी जो मलिदा खाल्लेला आहे, त्या मलिद्यातून हे लोक पैसे पाठवणार आहेत का थलापतीला? थलापती सारख्यांना हे प्रश्न का नाही विचारत? अरविंद केजरीवालांसारख्यांना हे प्रश्न का नाही विचारत? अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या तिजोरीवर जसा कर्जाचा डोंगर उभा करून ठेवला ना, तसाच आता तामिळनाडूच्या सरकारी तिजोरीवर अतिरिक्त बोझा पडणार आहे थलापतीच्या या योजनांमुळे. खरं तर थलापती हे खरंच शक्य करून दाखवू शकतो का की ह्या केवळ निवडणुकीपुरत्याच गप्पा टप्पा होत्या? हे आता येणारा काळ आपल्याला उत्तर देईलच. जर थलापतीने या योजना अंमलात आणल्या नाहीत
तर पुन्हा एकदा हे जे महाराष्ट्रातले थलापती आणि केरळच्या विजयावर आनंद व्यक्त करतायत ना, हे सगळेजण परत एकदा तोंडावर पडतील मित्रांनो, आणि अशी अवस्था होईल की तोंड लपवायला देखील यांना जागा मिळणार नाही. तुर्तास एक महत्वाचा प्रश्न तुमच्या समोर मांडायचा आहे मित्रांनो, की हे जे सध्या राजकारण चालू आहे की हे फुकट ते फुकट, सोनं फुकट, गॅस सिलेंडर फुकट, इतके इतके पैसे आम्ही देऊ, हे करू ते करू, हे जे नेत्यांतर्फे वचनं दिले जातात, आश्वासनं दिले जातात, प्रलोभनं दिले जातात, हे कितपत योग्य आहे? अशाने आपण बेरोजगारी अजून वाढवत आहोत का? यामुळे पैशांचा अपव्यय होतोय का? आपण लोकांना आळशी बनवत चाललेलो आहोत का? याचा कुठेतरी विचार होणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. या बाबतीत आपलं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चितच कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या मतांचा आदरच करत आलेला आहे, पुढेही आदरच करणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमेंट्स करा. जाता जाता परत एकदा विनंती आहे, कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषध उपचार, त्यांचे हालाकीच्या परिस्थितीत असलेले जे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी अन्नदान आपण करतो. आणि भटकतात बिचारे, त्यांच्यासाठी चपला देतो, कपडे, वस्तू, ज्या दैनंदिन गरजेच्या वस्तू आहेत त्या आपण त्यांना पुरवतो. जगाला जो पोसतो, खाऊ घालतो, पिकवतो, त्या शेतकऱ्याच्या मुलांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. दुष्काळामध्ये होरपळून निघतायत, अनेकांची घरं पडली, गाई गुरांना चारा नाही आहे, भीषण परिस्थिती आहे मित्रांनो. वाळवंट होत चाललंय सगळीकडे, म्हणूनच आपण वृक्षारोपण सुद्धा सुरू केलेलं आहे. अनेक जण या सत्कर्मामध्ये पुढे येऊन सहकार्य करत आहेत. आपणही माणुसकीचं दर्शन घडवत योगदान द्यावं, हे आवाहन आणि कळकळीची विनंती. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे सहकार्य करता येऊ शकतं ते नक्की करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे इतरांप्रमाणेच आपल्याला देखील आपली पावती पोचती करता येईल. तेव्हा मित्रांनो, माणुसकीचं दर्शन घडवत पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओला शेअर करा, महाप्रपंचला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.